नमस्कार, मैं प्रियाद, आप देख रहे हैं ए विजन न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। सोलह सितंबर को अकोला जिले के विश्राम गृह में गौ रक्षा संगठन के अध्यक्ष पुरुषोत्तम अहीर ने प्रेस कॉन्फ्रेंस की और प्रशासन पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने बताया कि 12 अगस्त को हिंगना म्यासपुर में बिना सूचना बुलडोजर चलाकर संगठन की करोड़ों की संपत्ति और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा तोड़ी गई। अहीर का कहना है कि सभी सरकारी दस्तावेज और अनुमति होने के बावजूद यह कार्रवाई राजनीतिक दबाव में की गई। उन्होंने जिला खेल अधिकारी सतीश चंद्र भट्ट पर पद का दुरुपयोग करने का आरोप लगाया और उनके खिलाफ मामला दर्ज करने तथा 201 गायों की सुरक्षा की मांग की। स्थानीय ग्रामीणों ने भी इस कार्रवाई का विरोध किया और प्रशासन से तुरंत न्याय की अपील की। कशासाठी पत्रकार परिषद घेतली तर काय सांगा? जयराम गोरक्षांवर जी कारवाई झाली ती कारवाई आकस्पूर्ण होती, म्हणून त्या निषेधार्थ आम्ही एक मोर्चाचं सुद्धा आयोजन करून माननीय कलेक्टर महोदयांना आम्ही निवेदन सुद्धा दिलं होतं, त्यानंतर स्मरणपत्र सुद्धा दिलं होतं। पण आज पोलीस स्टेशनलाही एक पत्र दिलं असता ते म्हणतात क्रीडा अधिकाऱ्यांनी कारवाई केली। क्रीडा अधिकारी म्हणते मी माहिती देऊ शकत नाही, कधी देऊ शकतो कधी वेळ लागतो, अशी टोलवाटोलीची उत्तरं दिली आहेत। म्हणून आज ही माहिती पत्रकारांपर्यंत वास्तविक पाहता न्यायालयीन पूर्ण घटना असताना, न्यायालयीन प्रविष्ट प्रकरण असताना तरी ही कारवाई केली, ही आकसबुद्धीची कारवाई आहे। आणि जर याच्यात आम्हाला जर संपूर्णपणे माहिती दिली नाही तर आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना 156 अंतर्गत आम्ही कारवाई करण्याचं भाग पडू। ती जागा आता ग्रामपंचायतने संबंधित ट्रस्टला दिली असं माहिती समोर आली। 1989 मध्ये ही जागा ग्रामपंचायतनी ट्रस्टला दिली होती। 1989चा त्या पद्धतीचा ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा गोरक्षांच्या जयराम गोरक्षांच्या नावाने आहे। आणि यानंतर या महानगरपालिकेने त्या जागेवर ताबा दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आज अकोल्याच्या सिव्हिल कोर्टात आणि नागपूरच्या उच्च न्यायालयात सुद्धा या विरोधात आपलं प्रकरण दाखल झालेलं आहे, तरीही कोणत्याही प्रकारची सूचना न देता यावर कारवाई केलेली आहे।